पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः. जय श्री कृष्ण. गोपाल कृष्ण राधे कृष्ण. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 22. विजय शर्माची गोष्ट अर्थातच पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 22. अध्यायाचं नाव आहे विजय शर्माची गोष्ट. सूत सांगतात की स्नान आणि स्नानाच्या पुण्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर लक्ष्मीनारायण यांना म्हणाली, नाथ, अधिक मासातल्या स्नानाचं वर्णन ऐकून तर माझे कान खरोखरच तृप्त झाले. पण आता मला या महिन्यात नेमकं कोणतं दान द्यावं, कसं द्यावं, त्याचे महत्त्व काय हे ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, प्रिय, आता मी तुला या महिन्यात कोणकोणत्या वस्तू दान करावं आणि ते कसं करावं हे सांगतो, ते तू ऐक. अधिक मासात सोने, रुपे, चांदी, पोळे, मोती यांचे दान करणं हे श्रेष्ठ मानले जाते. तांबे, पितळ, कांस्य यांची भांडी म्हणजेच तांब्या भांडी, तांबणे, दिवे इत्यादी वस्तू दान करणं हे पण उत्तमच आहे. तर या मासात केलेले वस्त्रदान, अन्नदान, धान्य, द्रव्य इतकंच नव्हे तर उदकदान ही दाने सुद्धा दान करत्या व्यक्तीस मोठे पुण्य मिळवून देतात. ते तिसनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या अथवा फळे यांचंही दान श्रेष्ठ मानले जाते. भांडं भरून तूप, तीळ, सप्तधान्य पण दान म्हणून दिली जातात. हे देवी, या सर्व दानामध्ये महापुण्यकारक असं जर कोणतं असेल दान तर ते म्हणजे गोदान. गोदान हे केवळ पुण्यच नव्हे तर दात्यास मोक्षाची प्राप्तीही करून देतात. देवी, या गोदान महात्म्याच्या अनेक कथा आहेत, पण त्यातलीच एक कथा आगळी आणि काहीशी वेगळी आहे. एक कथा मी तुला सांगतो. महिस्मृती नावाच्या एका नगरामध्ये एक विप्र दंपती राहत असे. विजय शर्मा आणि भामिनी ही ती ब्राह्मण दंपती दोघेही धार्मिक आणि सदाचारी होते. मात्र त्यांच्या सुखी जीवनात एकच दुःख होते, ते म्हणजे लग्नाला अनेक वर्ष होऊनही, अनेक नवस सायास करूनही त्यांना संतान नव्हते. या दोघांची रोज सकाळ संध्याकाळ त्या दयाळू आणि कृपाळू परमेश्वराकडे हेच मागणे असायचे, प्रभू कृपावंत हो आणि आम्हाला पुत्र दे, कन्या दे, संतान दे. एके दिवशी भर दुपारी 12च्या वेळेला एक ब्राह्मण कुमार त्यांच्या दाराशी आला. तो हात जोडून म्हणाला, महाराज, मी फार भुकेला आहे. आपण जर मला भोजन दिले तर माझ्यावर आपले फार मोठे उपकार होतील. बाळा, अशी उपकाराची भाषा बोलू नकोस. घरात ये, हात पाय धु, पाटावर बस आणि आमच्याकडे जे आहे ते तू आनंदाने खा. विजय शर्मा म्हणाला. त्या दारी आलेल्या ब्राह्मकुमाराला त्या दंपतीने मोठ्या प्रेमाने जेवू घातले. जेवणानंतर विजय शर्माने त्या मुलाला त्याचे नाव विचारले आणि त्याने आपले नाव नारायण असे सांगितले. ते ऐकून त्या दोघांना फार आनंद झाला. त्या दोघांनी नारायणाची सर्व चौकशी केली. तो विप्रपुत्र अनाथ आहे आणि पोटासाठी दारोदार फिरत आहे हे कळताच त्या दोघांना त्याची दया आली. त्यांनी त्याला प्रेमळ आग्रह केला आणि आता तुला हवे तोवर तू आमच्या घरात राहा अशी त्याला विनंतीही केली. त्या दिवसापासून तो त्यांच्या घरात राहू लागला आणि त्यांना घरकाम, बाजार, हाट इत्यादी कामात मदत करू लागला. नारायणाचा त्याच्या घरी येणारा पायगुण हा मोठ्या भाग्याचा ठरला आणि भामिनीला एक सुखावणारी चाहूल लागली. लवकरच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाच्या बारशाचे सामान सुमान आणण्यासाठी सर्व घराची बायको आणि बाळे या सर्वांची जबाबदारी नारायणावर टाकून द्विज शर्मा गावाला गेला. त्या दिवशी बाळाची 5वी होती. भामिनीने यथाविधी 5वीची व्यवस्थित पूजा केली. सटवाईचे पूजन करून तिने बाळाला त्याचे भाग्य लिहिण्यासाठी तिच्या पुढे ठेवले. आई, माझे हे बाळा अडके बाळ, त्याचं चांगलं भाग्य लिही ग, असं म्हणून हात जोडून तिची प्रार्थना केली. सटवाई पूजन पूर्ण झाल्यावर सारे जण झोपी गेले. नारायण बाळबान तिच्या खोलीच्या दाराजवळ जागत बसला होता. मध्यरात्र झाले. एक तेजस्वी देवी बाळाला पाहून त्या खोलीतून बाहेर येताना नारायणाने पाहिले. त्याने त्या देवीला विनम्र भावे नमस्कार केला. मग नारायणाने हलक्या आवाजात तिला विचारले, देवी, तू कोण? तू इथे का आली होतीस? त्यावेळी तेजस्वी देवी नारायणाला म्हणाली, बाळ, तू तर खरंच भाग्यवान आहेस म्हणून तुला माझं दर्शन घडलं. मी सटवाई देवी, द्विज शर्माच्या बायकोने बाळाची 5वी पूजा पूजून मला त्याचं भाग्य लिहायला बोलवलं होतं. तेव्हा तिला मध्येच थांबवत नारायण म्हणाला, म्हणजे देवी, ब्रह्मदेवाने बाळाच्या भाग्यात काय लिहिलं आहे ते तुला ठाऊक आहे, खरं ना? मग मला सांग ना, त्या बाळाच्या भाग्यात नेमकं काय लिहिलं आहे ते. त्यावर सटवाई देवी म्हणाली, नारायणा, खरं तर माझं कुणालाच दर्शन होत नाही. मी 5वीला येते, बाळाच्या भाग्यात काय आहे ते वाचते आणि निघून जाते. तुझे भाग्य म्हणून तुला माझं दर्शन घडलं. बाळा, असं कोणाच्या भाग्यात ब्रह्मदेवाने काय लिहिलं आहे ते सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जाणून घ्यायला कोणी तसा प्रयत्नही करू नये. पण नारायण काय ऐके ना, तो आपला हट्टही सोडेना. शेवटी देवी म्हणाले, नारायणा, तुझा हा फार हट्ट आहे म्हणून सांगते. द्विज शर्माचा हा मुलगा फार
गरिबीत दिवस काढणार आहे. त्याच्या नशिबी कोणतेच सुख संपत्ती नाही. इतकेच नव्हे तर या मुलाला आपल्या जीवन चरितार्थ हा केवळ ताक विकून करावे लागणार आहे. इतके सांगितले आणि एकाएकी देवी अदृश्य झाली. ते भाकीत ऐकून नारायणाला फार वाईट वाटले. आपल्यावर उपकार करणाऱ्या, सत्याने, धर्माने आणि सदाचाराने वावगणाऱ्या दंपतीच्या पोटी असा पुत्र जन्माला यावा याचे त्याला फार मोठे आश्चर्य वाटले. ब्रह्मलिखित हे खरोखरच अटळ असतं, हेच खरं असे आपल्या मनाशीच म्हणून तो गप्प राहिला. आपल्याला यातले काहीच ठाऊक नाही असं दाखवत तो वागू लागला. बाळाचे ठरल्या दिवशी बारसे झाले. त्याचे छान नाव ठेवले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. द्विज शर्माने आपल्या त्या मुलाचे नाव ठेवले संभ्रम. तो हळूहळू मोठा कौतुकाने वाढू लागला. लहानाचा मोठा होऊ लागला. द्विज शर्मा बाळाच्या मोठेपणाची स्वप्ने रंगवीत दिवस घालवू लागला. अज्ञानाचे सुख म्हणजे काय ते नारायण मात्र दृष्टपणाने पाहत होता, अनुभवत होता. पाहता पाहता संभ्रम 5 वर्षाचा झाला. त्याच वेळी आणखी एक गोष्ट घडली. संभ्रमाच्या आईला परत दिवस राहिले. पुढे उचित काळी तिने एका नाजूक, सुंदर आणि अतिशय रूपवान मुलीला जन्म दिला. मुलाला बहीण मिळाली. बहिणीला थोरला भाऊ मिळाला. द्विज शर्मा आणि भामिनी दोघेही पुत्रा पाठोपाठ कन्यारत्न झाले म्हणून खूप आनंदले. कन्येचेही 5वे पूजन झाले. यावेळी पण नारायण हा बाळंतिणीच्या खोली बाहेर बसून होता. मध्यरात्र झाली. सटवाई येऊन बाळाची भाग्यरेखा वाचून परत निघाली. त्यावेळी नारायणाने मागच्या वेळेप्रमाणे ह्यावेळी पण देवीकडे द्विज शर्माच्या कन्येचे भाग्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सटवाई देवी नारायणाला म्हणाली, बाळा, ही कन्या रूपवान नक्कीच आहे, मात्र ती भाग्यवान नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. मुलीच्या भाग्यात माता पित्याचे सुख नाही. ती बालवयातच पोरकी होणार. पुढे तिचा विवाह योग पण नाही. या मुलीला भविष्यात आपला जीवनचरितार्थ चालवण्यासाठी आपल्या देहाची विक्री करावी लागेल. ते भयानक भाकीत ऐकलं आणि नारायणाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय हे देवा, एवढे कठोर भाग्य हेही अशा पुण्यवान दंपतीच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे? नको देवा, नारायणा नको. असं दुःख कुणाच्या पदरी नको देऊ. नारायण धन्याच्या दुःखात तळमळून देवाला प्रार्थना करू लागला. आता ही भाकिताचे विष मुकपणे पचवण्याची वेळ त्याच्यावर आली. नारायण हा दिवसामागे दिवस उदास आणि चिंतित दिसू लागला. एक दिवस त्या दोघांनी नारायणाला तसे विचारले सुद्धा, नारायणा, आमच्या दोघांकडून तुला सांभाळण्यात काही उणीव तर होत नाही ना? बाळा, ही आमची 2 अपत्य आहे हे खरं, पण तू त्यांचा ज्येष्ठ बंधू आहेस. रक्ताचा नसलास तरी धर्माचा भाऊ आहेस. बाळा, आमचं काय? आम्ही आज आहे, उद्या नाही. आमच्या मागे तुला त्या दोघांचे कल्याण करायचे आहे. करशील ना नारायणा? त्या दोघांनी विचारले. हो म्हणताना नारायणाच्या गळ्यात दुःखाचा हुंदका दाटून आला. विधी लिखित कधीच कुणाला चुकत नाही असे म्हणतात, तेच खरे. पुढे एक दिवस अचानक द्विज शर्मा मरण पावला. त्याच्या पाठोपाठ भामिनी पण गेली. दोन्ही पोरे अनाथ झाली. पोरकी झाली. त्या रात्री सटवाईच्या त्या शब्दांच्या प्रत्ययात बिचारा नारायण रडला. त्याला ते पोरके पण टोचू लागले. नारायण संभ्रम आणि सुलक्षणा यांच्या मानलेला भाऊ तोच आता त्यांचा मायबाप झाला आणि त्याला आधार देऊ लागला. त्याने त्या मुलांना आधार देऊन सावरायचा प्रयत्न केला, पण त्याला त्या मुलांचा दुःखी वर्तमान काळ आणि त्याला ज्ञात असलेल्या भयानक भविष्यकाळ यामुळे चैन पडेना. शेवटी दृष्टी आड सृष्टी असा विचार करून त्याने एक कठोर निर्णय घेतला. मी ईश्वर साधनेसाठी तीर्थयात्रेला जातो असं सांगून नारायण त्या दोघांपासून, त्या घरापासून, त्या गावापासून अनेक योजने दूर दूर निघून गेला. आधीच द्विज शर्माचा मृत्यू, नंतर त्याच्या पत्नीचे निघून जाणे, पोरे पोरकी होते, एकुलते एक आधार नारायण, त्यानेही एक दिवस असे दूर जाणे, या सर्वामुळे गावकऱ्यांना पण खूप दुःख झाले. त्या गावातल्या 1-2 लोकांनी पुढाकार घेतला. त्यांनी द्विज शर्माच्या पुत्राला दानाचे निमित्त करून 1-2 गायी दान म्हणून दिले. एका धनिकाने दाना पाण्याची चारा पाण्याची सोय केली. गाईचे येणारे दूध थोडेफार घरात वापरून उरलेल्या दुधाचे दही ताक करून ते गावात विकून त्यातून येणाऱ्या थोड्याशा पैशावर ती भावंडे आपले गुजराण करू लागली. आता ताक विकून जीवन चरितार्थ चालवायचा हे त्या मुलाच्या भाग्यातले भाकीत हे खरे कसे झाले. एक दिवस नदीवर स्नानाला म्हणून गेलेली बहीण सुलक्षणा ही घरी परतलीच नाही. संभ्रमाने तिची वाट पाहिली, शोध केला, पण ती कुठेच सापडेना.
आपल्या बहिणीचा शोध घेत घेत संभ्रम नदी काठावर गेला. तिथे शोध तपास घेत असतानाच त्याला एक वार्ता कळली. त्या गावात म्हणणे श्रीमंत वेश्येचा तळ पडला होता. ती अशी गावोगाव फिरून सुंदर मुलींना नाही ती प्रलोभने दाखवित होती आणि त्या भुलवून सोबत घेऊन जात होती. तिने सुंदर आणि रूपवान सुलक्षणेला भुलवून आपल्याबरोबर दूरदेश नेले असणार अशी शक्यता वर्तवली गेली. या समाचारात संभ्रम फार दुःखी, कष्टी आणि मोठा व्यथित झाला. बहिणीपासून दुरावलेला भाऊ बहिणीच्या वियोगाने दुःखाश्रू गाळू लागला. नारायणाची गोष्ट थांबवून समोर पाहिले तो काय? स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. प्रिये, यालाच म्हणतात प्राक्तन असे म्हणून भगवान नारायणाने कशीबशी तिची समजूत घातली. आता ह्या अध्यायाचा अर्धा उर्वरित अध्याय आपण अध्याय 23 मध्ये बघणार आहोत. अध्याय 22 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. गोपाल कृष्ण पुरुषोत्तम भगवान की जय.